आणि आता पुढची जी बातमी आहे अत्यंत महत्त्वाची अजून एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। ही त्याच बस संदर्भातली बातमी आहे। काय आत्ता अपडेट आले ते बघूया। जव्हार त्र्यंबकेश्वर मार्गावर ही खासगी बस दरीत कोसळली आहे। 4 जणांचा मृत्यू झाल्याविषयीची माहिती मिळते आहे। 40हून अधिक जण जखमी असल्याचं कळतंय। पालघर जिल्ह्यातल्या मोरचुंडी या गावाजवळची ही घटना आहे। काही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। 25 फूट खोल अशा दरीत ही खासगी बस कोसळली आहे। त्याची छायाचित्र काही आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। जव्हार त्र्यंबक या मार्गावर तोरंगणा घाटात हा भीषण अपघात घडलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, काही छायाचित्र आपल्याला बघायला मिळतात। भीषण असा हा अपघात आहे। खूप दरीत खोल अशी ही बस कोसळल्याचं या छायाचित्रात बघायला मिळतंय। काय अपडेट आहे? स्वर्ण, आपल्याला माहिती आहे की हा जो सगळा भाग आहे हा दुर्गम भाग आहे। पालघर जिल्ह्यामध्ये हा सगळा भाग मोडतो। जवाहर मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर या रस्त्यावर असलेला तोरंगणा घाट हा अत्यंत घातक घाट मानला जातो आणि याच ठिकाणी मोरचुंडी गावाजवळ त्या तोरंगणा घाटाचं जे वळण आहे आणि त्याच वळणावर या बसचा खासगी बसचा ताबा सुटला, चालकाचा ताबा सुटला आणि किती खोल दरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती समजते। 4 जण आतापर्यंत यात दगावले। जवळपास 45 जखमींना त्र्यंबकेश्वर रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे। अजूनही मृतांची संख्या वाढू शकते अशा प्रकारची परिस्थिती आहे। गुजरात पासिंगची ही बस आहे। 1143 क्रमांकाची ही बस आहे आणि या बसमधनं देवस्थानासाठी म्हणून भाविक जात होते अशी एक प्राथमिक माहिती समजते। दुजरा कोणताही मिळत नाहीये कारण त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी दुर्गम भाग आहे। कोणत्याही प्रकारचं कशामुळे अपघात झाला याविषयी काही प्राथमिक कळलंय? काही चर्चा त्या अनुषंगाने? सोना, तोरंगणा घाट जो आहे, आपण माहिती आहे की मोरचुंडी गावाजवळ तोरंगणा घाटाकडनं जे आपण टर्न करून ज्या निबिड अरण्यातल्या भागात येतो, हा एक चिंचोळ वळण त्या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी कोणतेही वाहन जात असताना जर का समोरून एखादी गाडी आली आणि उतार असतो एका बाजूने चढ असतो, तर अशा वेळेमध्ये ड्रायव्हरचं कौशल्य असतं पूर्णपणे गाडी योग्य त्या पद्धतीने नेण्याचं। 2 व्हीलर्सही जात असतात, बऱ्याच वेळा जनावरही तिथनं जात असतात। ड्रायव्हरचं कौशल्य कुठेतरी धक्का लागलेला दिसतंय, कुठेतरी ड्रायव्हरचा ताबा गेलेला दिसतोय किंवा कोणतीतरी 2 व्हीलर मध्ये रस्त्यात आली आणखी तिला वाचवण्याच्या प्रयत्नात सुद्धा ही बस दरीत कोसळली असावी अशा प्रकारची माहिती येते। वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क केले जात आहे। निश्चित माहिती कोणाकडेही उपलब्ध नाहीये। रेस्क्यू ऑपरेशनसाठी टीम पोहोचली आहे। त्र्यंबकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पालघर पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत। हा मुळात पालघर हा जो जिल्हा आहे, पालघर आणि नाशिक जिल्हा यांच्या सीमेवर असलेला हा भाग आणि निबिड अरण्य मानला जातो। थोड्याच वेळात त्याचे अधिक अपडेट येतील। नक्की प्रशांत, धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल। जसं आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग सांगतायत की प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। 4 जणांचा मृत्यू झाल्याविषयीची माहिती मिळतेय आणि 40हून अधिक जण जखमी झालेले आहेत। एक छोटासा ब्रेक आपण बुलेटिन मध्ये घेणार आहोत। अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आलं ना तोंडाला